नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज 2 फेब्रुवारी 2026 वार सोमवार. या दिवशी गुरुप्रतिपदा आहे. पहा, आपल्या सर्व स्वामी भक्त आणि दत्त भक्तांसाठी हा एक अलौकिक असा दिवस आहे. आज गुरुप्रतिपदेच्या दिवशी आपण काय करायचं, गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची आणि हे 2 नैवेद्य आज आपल्याला आवर्जून दाखवायचे आहेत आणि कोणत्या वेळेत कोणती सेवा करायची, विशिष्ट कोणते 2 अध्याय आहेत, त्या अध्याय आपल्याला कोणत्या वेळेत वाचायचे आहे, याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. आज गुरुप्रतिपदा. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले. नृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य केले. आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाग केले. ह्या तिन्ही पादुकांना विशेष नावे दिले आहेत. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका काशापासून बनवलेल्या आहेत. याची माहिती कोणालाच नाही. विमल पादुका सोडून बाकी अन्य 2 पादुकांच्या नावाने संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. औदुंबर येथे नृसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांत वासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका असे नाव दिले आहे. श्री गुरुप्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्य पावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व संयोगामुळे श्री गुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर ती साजरी केली जाते. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले. निजगमनास जाताना स्वतःहून निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरता सोडल्या. तर बघा, आपल्याला आज गुरुप्रतिपदा साजरी करायची आहे. आपल्या सर्वांच्याच देवघरात स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती असेल, काहींकडे दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल, काहींकडे नृसिंह सरस्वती यांचा देखील फोटो असेल. आता आपल्याला आज आपल्या देवघरात किंवा तुम्ही बाजूला पाट मांडून, चौरंग मांडून तुम्ही स्वामींची मूर्ती, स्वामींचा फोटो किंवा नृसिंह सरस्वतींचा फोटो असेल तर तो फोटो ठेवून तुम्ही छान अशी पूजा मांडणी करायची आहे. बघा, आज आपल्या स्वामींचा, दत्तगुरूंचा खास दिवस आहे आणि म्हणूनच आज स्वामी भक्तांनी, दत्त भक्तांनी सर्वांनीच ह्या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत. आपल्याला आज त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, नैवेद्य आरती देखील करायची आहे. आता स्वामींची मूर्ती जर का आपल्या देवघरात असेल तर आपण आवर्जून स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. मग तुम्ही 16 वेळा पुरुष सुक्तमचं पठण करून अभिषेक घालू शकतात. ज्यांना वेळ नाही त्यांनी 1 वेळा पुरुष सुक्त म्हणून अभिषेक घालायचा आहे किंवा काहींनी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत अभिषेक घातला तरी चालेल. त्यानंतर त्यांची स्थापना करा. त्यांना पिवळे वस्त्र, पिवळे फूल, पिवळे फळ अर्पण करा. त्यांना अष्टगंध लावा, त्यांना चंदन लावा, त्यांना हिना अत्तर लावा. छान अशी तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा तुम्हाला करायची आहे. देवपूजा देखील आज तुम्हाला छान करून घ्यायची आहे. यानंतर तुमच्याजवळ स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जा. तिथे काही सेवा घेतल्या जातात. त्या सेवा देखील तुम्ही तिथे जाऊन करू शकतात. यानंतर आपल्याला आज त्यांच्यासाठी आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील 2 अध्याय वाचायचे आहेत. बघा, गुरुचरित्र ग्रंथातील 51 अध्याय आणि 52 अध्याय हे 2 अध्याय आपल्याला वाचायचे आहे. आता हे अध्याय आपल्याला फक्त दुपारी 4 पर्यंतच वाचायचे आहे. 4च्या आत तुम्ही हे दिवसभरात अध्याय वाचन करू शकतात. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला ही सेवा करायची नाही. त्यानंतर आपल्याला आवर्जून आज त्यांच्यासाठी नैवेद्य दाखवायचे आहेत. आता आपल्याला नैवेद्य 2 प्रकारचे दाखवायचे आहेत. आता एका नैवेद्यामध्ये आपल्याला 6 नैवेद्य बनवायचे आहेत. मग 6 नैवेद्य तुम्ही छोटे छोटे चाणक्या बनवल्या तरी चालेल. आपल्याला 2-2 अशा 12 चाणक्या बनवायच्या आहेत. बघा, आपण नैवेद्य ठेवताना 2 चाणक्या, 2 पोळ्या नैवेद्य ठेवत असतो.
त्यामुळे 2 छोट्या छोट्या तुम्हाला चाणक्या बनवल्या तरी चालेल. आता ह्या पोळ्या छोट्या छोट्या तुम्ही एकाच ताटामध्ये सर्व भरल्या तरी चालेल किंवा सरळ एका लाईनीत तुम्ही हा नैवेद्य ठेवला तरी चालेल. आता तुम्ही वरण भात, एखादा गोडाचा पदार्थ आणि आवर्जून घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला बनवायची आहे. त्यानंतर बघा, हा नैवेद्य तुम्ही भरल्यानंतर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे. आता हे 6 नैवेद्य कोणासाठी? एक आपल्या कुलदेवीसाठी, दुसरा नारायणांसाठी, तिसरा नृसिंह सरस्वतींसाठी, चौथा स्वामी समर्थांसाठी, पाचवा श्री दत्तगुरूंसाठी आणि 6वा नैवेद्य गायत्री मातेसाठी. अशी 6 नैवेद्य बनवून तुम्हाला दाखवायचे आहे. प्रत्येक नैवेद्यावर आपल्याला तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. हे नैवेद्य तुम्ही 10:30च्या नैवेद्य आरतीला दाखवून नैवेद्य आरती करू शकतात किंवा तुम्ही अगदी 12 वाजेपर्यंत नैवेद्य दाखवून तुम्ही आरतीही करू शकतात. यानंतर पहा, दुसरा नैवेद्य देखील आपल्याला या दिवशी बनवायचा आहे. दुसरा नैवेद्य देखील अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्याला या दिवशी बुंदीचे लाडू बनवायचे आहे. 2 लाडू असले तरी चालेल, मग तुम्ही घरी बनवा किंवा विकत आणा. 2 बुंदीच्या लाडूंचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आता जो बुंदीच्या लाडूचा नैवेद्य आहे, हा नैवेद्य आपल्याला थोड्या वेळ दाखवल्यानंतर झाकून ठेवायचा आहे. आणि जो आपण पोळी भाजी चपातीचा नैवेद्य दाखवलेला आहे, तो तुम्ही अर्धा पाऊण तास ठेवा. त्यानंतर तो तुम्ही घरातल्या सर्वांनी नैवेद्य खायचा आहे. आणि जो बुंदीचा नैवेद्य आपण दाखवलेला आहे, हा नैवेद्य आपल्याला संपूर्ण दिवसभर रात्रभर तिथेच ठेवायचा आहे. त्यामुळे तो झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नैवेद्य खायचा आहे. आता या दिवशी आपण सेवा कोणत्या कोणत्या करू शकतो? तर या दिवशी आपण दत्तगुरूंच्या जेवढ्या सेवा असतील त्या करू शकतो. स्वामी समर्थांच्या ज्या काही सेवा असतील त्या करू शकतो. तुमच्या याच्याने तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य असतील, दत्तगुरूंचं तुम्ही नामस्मरण करू शकतात, मंत्रमाळ जप करू शकतात, श्री स्वामी समर्थांचं मंत्रमाळ करू शकतात, तुम्ही गुरुचरित्र अवतरणिका वाचू शकतात, तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकतात. तुमच्या पद्धतीने तुम्ही ह्या सेवा आजच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. धन्यवाद.